बैलगाडा शर्यत हा ग्रामीण भागातील उत्सुकतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मात्र हे चित्र सध्या दुर्मिळ होत चाललंय, कारण बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान याबाबत आंबेगावचे बैलगाडा मालक आणि जनता नाराज दिसून येते आणि या बंदीच्या विरोधात बैलगाडा मालक आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये दिसून येत आहेत. भंडाऱ्याच्या धुराळ्यामध्ये न्हावून निघालेले गाडा मालक. अलाउन्सरचा पहाडी आवाज या खेळाचे मर्दानीपण दाखवणारा. 12 सेकंदामध्ये बारी झाली की फेटे आणि टोप्या उडवणारे गाडा मालक. आणि हे नयनरम्य दृश्य याची देही याची डोळा टिपण्यासाठी शर्यत घाटाच्या दोनही बाजूला खचाखच भरलेली गर्दी. पण हे आता चित्र दुर्मिळ झाले. याचे कारण आहे बैलगाडा शर्यतीवर आणलेली बंदी. या बंदीचा ग्रामीण भागातील अर्थकारणावर मोठा परिणाम झालाय. छोटे व्यावसायिक देखील बेकार झालेत. पोटच्या पोरासारखी जपलेली बैलांची जोडी विकताना मालकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू तळतायत. बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून बैलगाडा मालकांसह आंदोलन करणार असल्याचे विभाग प्रमुख सचिन लबडे यांनी C24 तासशी बोलताना सांगितलंय. केंद्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्रामधील बैलगाड्या शर्यतीवरती जी बंदी घातलेली आहे, त्या बंदीच्या निमित्तानं चाकण या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन झालेलं आहे. त्या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सामील होऊन या ठिकाणी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत चालू व्हावी यासाठी सर्वांनी सरकारला विनंती केलेली आहे. या ठिकाणी बैलगाडा बंदीमुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेवरती पूर्णपणे परिस्थिती वाईट आहे. यात्रेमधील खेळण्यावाले, याच्यावाले, पाळण्यावाले, हॉटेलवाले हे सर्वजण या ठिकाणी पूर्णपणे लॉस आहेत. आणि तसेच खोबरं भंडार या सर्व व्यवस्थेवरती बैलगाडा बंदीमुळे परिणाम झालेला आहे. तसेच तामिळनाडूमधील जलकुट्टी त्या सरकारने अध्यादेश काढून बंदी उठवलेली आहे. त्याच काही दिवसांपूर्वी चाकण या ठिकाणी या बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन यांचे आंदोलन झालं होतं. त्याच सर्व पक्षीयांनी पाठिंबाही दिला होता. जलीकुट्टीच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू अभिनेते, खेळाडूंसह जनता ही रस्त्यावर उतरली होती. त्या ठिकाणी अध्यादेश काढण्यासाठी राजकीय हालचाल अंतिम टप्प्यावर आहे. राज्यातही असा अध्यादेश काढण्याबाबत हरकत नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. त्यामुळे बैलगाडा मालक आशावादी बनलेत. दरम्यान बैलगाडा शर्यत सुरू होणार का, या यक्ष प्रश्नाचं उत्तर आता येणारा काळ ठरवेल. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव.